नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत आनंदराज पॅलेस चोपडा या ठिकाणी आणि निमित्त आहे आर स्ट्रीमिंगचा द्वितीय खानदेश रिजनल अवॉर्ड शो पाहण्यासाठी। तर मला इन्व्हाइट केल्याबद्दल सर्व टीमचा अगोदर मी आभार मानू इच्छितो। चला तर मग कार्यक्रम पाहूया। असे भारतीय गाणे जे जगभरात गाजले। गुलाबी साडी, केसावर फुगे, शेती शेती, राजा तू राणी मी, जायना परत, अजून तांबडी जांभळी, फुगे फुगे, झुमकावाली, शांताबाई शांताबाई खानदेशी। फरक पडतो काय ट्रेंडिंग मध्ये चालू आहे याचा। आणि ॲज अ इन्फ्लुएन्सर आपल्या हातात असतं कुठली गोष्ट ट्रेंड मध्ये आणणं, कारण की लाखोमध्ये पब्लिक आपल्याला फॉलो करत असते। जसं की कोल्हापूर आतापर्यंत खूप कमी लोकांना माहिती, पण जेव्हा ती प्राडाने लॉन्च केली तर ॲज अ ब्रँड म्हणून लोक कोल्हापूरची चप्पल वापरायला लागले। तर जे ट्रेंड आहे तेच आहे। तर लॉजिक असं आहे की जर इन्फ्लुएन्सर स्वदेशी गोष्टींचं आणलं तर ऑटोमॅटिकली जेन्सीज असो, मिलेनियल्स असो, स्कूल्स, फॅमिलीज असो, आपले जे मला असं वाटतं की प्रत्येक बोलणाऱ्यांनी समोर येऊन बोललं तरी चालेल, ते माईकच्या रेंजला अडचण असते। हॅलो, मला असं वाटतं की प्रत्येक इन्फ्लुएन्सरने गावात ॲटलिस्ट त्यांच्या गावातल्या लोकांबरोबर बोललं पाहिजे, शेजारच्याबद्दल बोललं पाहिजे, किंवा काही गावातल्या ज्या काही समस्या असतील त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे। जसं की आलेले आहेत ते बोललं पाहिजे। आता येतोय आवाज? आता येतोय? तर मला असं वाटतं की सगळ्यांशी बोलले पाहिजे, मिसळले पाहिजे, आणि लोकांमध्ये जोपर्यंत आपण फिरणार नाही तोपर्यंत लोकांचे प्रश्न आपल्याला कळतील कसं ना। इथं बसून सोपं आहे गप्पा मारणं किंवा जे काही असेल त्या सगळ्या कागदपत्री गोष्टी झाल्या ना, पण जर आपणच आपला ऑरा क्रिएट करण्यासाठी जर इतरांपेक्षा वेगळं आणि मी कशाला ना कोणामध्ये मिसळू, लोक इथे बरोबर सेल्फी काढतील असं करण्यापेक्षा जर आपण तळागाळात पोहोचलो, तिथपर्यंत गेलो, तर ते कळत न कळत आपल्या कलेत पण उतरतं ना। बहिणाबाई चौधरी गावामध्ये होत्या, ते शेजारच्या बायांशी बोलायच्या, तेव्हा त्यांच्या कलेत गोष्टी आहेत त्या घरात बसून नाही राहिल्या, असं मला वाटतं। न्यू ट्रेंड सेटिंग खूप वर्षापासून ना मी माझ्या मनामध्ये आता मी रघु सोबत पण मी आता बोललो, मी आमचे एम एस वाल्यांसोबत पण बोललो, तो म्हटलं की माझा पण हाच प्लॅन आहे जो मी तुम्हाला आता सांगणार आहे। मला एक कळत नाही, आपल्या खानदेशीमध्ये आपण व्हिडिओ बनवतो, आपल्या लँग्वेजमध्ये आपण व्हिडिओ बनवतो, त्याला मॅक्स व्ह्यूज किती जातात? मी तर म्हणतो जेवढ्या मराठी क्रिएटर्सला जात नसतील तेवढं आपल्या खानदेशी क्रिएटरला जातात। फुग्यावाल्या गाणं काहीतरी मला वाटतं 200-300 मिलियन यूट्यूबवर आहे, 300 मिलियन, ठीक आहे। क्रिएटरचा व्हिडिओ बनवतात। आता मला भूषणने सांगितलं की 1 कोटी व्ह्यूज आहे, 1 कोटीच्या वर व्ह्यूज आहे, तेव्हा त्यांना चॅनल उपलब्ध असतं। हिंदी लोकांसाठी त्यांचा तर पूर्ण गेमच चालतो तिकडे, बरोबर? कारण इंडस्ट्रीने पूर्ण फिरून आलो, मी पूर्ण अभ्यास करून येऊन तुमच्या समोर मांडतोय। मी साऊथ मध्ये गेलो, तिकडे पण अभ्यास केला, तिकडच्या लोकांची एकी आहे, मराठी लोकांची एकी आहे। मला वाटतं आपल्या खानदेशकरांची कुठेतरी एकी नाही आहे, आणि मी स्पष्ट बोलतो। त्यामुळे मला असं वाटतं की जर का आपल्याला आपल्या खानदेशकरांसाठी जर का एखादं चॅनल उपलब्ध झालं, आता जनरली काय आहे, बिग बॉस हिंदी घरातले बायका पहिले भांडे घासून घेतात, त्याच्यानंतर म्हणतात का आम्हाला बिग बॉस पाहिजे, आणि नंतर ते बिग बॉस बघायला बघतात। काही नाही, त्यांची सगळी ती ना एक हे असते, त्यांना दिलेले स्क्रिप्ट असते, जे भांडण वगैरे रिअलिटी मध्ये काहीच नसतं, तरी ते आवर्जून एवढं बघतात। तेच त्यांनी काय केलं,
मराठीमध्ये उतरव. शहरांसाठी जरी करायचं असलं मला वाटतं तर आपल्या खानदेशमध्ये पण असा काहीतरी एक शो व्हायला पाहिजे, असं काहीतरी एक चॅनल भेटायला पाहिजे ज्याच्यावर आपण खानदेशी बिग बॉस पण चालू करू शकतो. अरे जर का आपल्या खानदेशच्या लोकांच्या याला मिलियन व्ह्यूज जात आहेत तर आपलं खानदेशचं नाव आज खानदेशवरून इंडियात जाईल ना. हा, एक जण जर का एक खानदेशी पोरगा आपली व्हिडिओ बनवून मिलियन व्ह्यूज जर जात आहेत, त्याच पैकी जर का आपल्या खानदेशकरांचं जर का बिग बॉस चालू करून दिलं, आपली भाषेला पण भाव भेटेल, आपल्याबद्दलचे पण मत बिग बॉसच्या दरम्यानमध्ये मराठी लोकांपर्यंत हिंदी लोकांपर्यंत पोहोचेल. आज आपण बिग बॉस पासून सुरुवात केली मराठी खानदेशमध्ये. दिस इज द वे ऑफ इन्फ्लुएन्सिंग. आपण काय केलं पाहिजे, काय करतो हे अनुभवातनं आलेलं आहे. आणि पहिली गोष्ट तर मला स्टेजवर बोलण्याची सवय नाही आणि मला डेअरिंग पण नाही. लहानपणापासून कधी डेअरिंग मिळाली नाही. तर मी पहिल्यांदा स्टेजवर बोललो ते गौरवनाथ सरांकडे, जेव्हा जळगावला पहिला मीटिंग होता खानदेशाच्या. पण बोलतो आपण खानदेश करतो की काही ना काही आपलं जे रूट्स आहे आहेराणी वगैरे, त्याचं मी काही ना काही शब्दप्रयोग वगैरे म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये करत असतो. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या आपल्या खानदेशी गाणं लावत असतो, जे धवला बैल. मला ओळखत नसणारे कोणी, मी एक गायिका आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की आपला जो थोडं प्रॉपर बोल. ही गावठी शब्द आपणच स्वतःचा तयार करून घेतला. पण मला खरंच जे खानदेशी क्रिएटर्स आहेत त्यांचा अभिमान वाटतो यासाठी, कारण माझे ज्या नॉन मराठी नॉन खानदेशी फ्रेंड्स आहेत ते आपल्या रील्स स्क्रोल करतात आणि त्यांना मला असं आनंदाने सांगायचं वाटतं की हे जे आहेत ना MH19 वाले, हे आमच्या जळगावचे आहेत. हे जे दिसत आहेत ना, हे खानदेशी बोलतोय, ही व्यक्ती किंवा ही स्त्री जी खानदेशी बोलते, हे आमच्या जळगावचे आहेत. आमची भाषा अशी आहे. मग ते मला आवर्जून सांगतात की प्लीज एकदा बोलून दाखव ना, तुमची भाषा आहे, बोलून दाखव ना. आणि तेव्हा मला अभिमानाने त्यांना खानदेशी बोलून दाखवायला आवडतं. तर माझं मेन मोठं असं आहे की आपण जे आपल्या गावाकडे बोलतो ना, ते अभिमानाने जर शहरच्या साईडला पण आपण मांडलं तर लोक आपल्याला नक्की एक्सेप्ट करतील. एक्सेप्ट करण्याबरोबर ती आपली जी कलाकृती आहे किंवा आपल्यामध्ये असलेल्या ज्या स्किल्स आहेत खानदेशी बोलण्याच्या, ते एक्सेप्ट करतील आणि आपल्यासोबत बोलायला सुरुवात करतील आणि करतात माझ्या मैत्रिणी. खरंच मला इतकं सांगायचं होतं आणि थँक्यू सो मच. समोर बसलेले सगळे कंटेंट क्रिएटर सांगतील, युट्यूबर असतील, सगळे रसिक विभाग. मित्रांनो, गेल्या 2017 पासून आयराणी मायबोलीची सेवा करत आहे. तर आतापर्यंत जगदीश संघर्षी या नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती मी आपले सगळे आयराणी मायबोलीचे गाणे तयार केलेले आहेत. त्यात मी जेवढे गाणे तिथे तयार केलेले आहेत, सगळे गाणे मी स्वतः लिहितो. त्याचा स्वतः मी माझं कंपोजर आहे. गाण्यात संगीत पण माझं असतं, आवाजही माझा असतो. त्याला 34 मिलियन व्ह्यूज क्रॉस झालेले. फिमेल वर्जनला पण 20 मिलियन व्ह्यूज क्रॉस झाले. आणि आत्तापर्यंत तुमच्या सर्व रसिक बाबांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या पाठिंबामुळे आज सर्व गाणी मिलियन्स क्रॉस झालेले. एवढंच सांगेन मित्रांनो की 2017 पासून एक बँड कलाकार म्हणून माझी ओळख होती. बँडमध्ये मी गात होतो. गेल्या 3रीपासून मी गाण्याचा मला छंद आहे आणि आज तोच छंद आणि तीच कलाने आज मला पूर्ण महाराष्ट्रावर आज सेलिब्रिटी म्हणून एक ओळख करून दिलेली आहे. तर छान वाटतंय आणि अजून मला काम करायला आवडेल या क्षेत्रात. थँक्यू सो मच. आणि जगदीश संदेश यूट्यूब चॅनलचे 9 लाख सबस्क्राईब पूर्ण होत आहेत. लवकरच तुमच्या आशीर्वादाने 10 लाख सबस्क्राईब पूर्ण होतील. त्याबद्दल सर्व रसिक मिळवण्याचं धन्यवाद. मला थँक्यू. त्याचा एकच मोठं इथं की आपण कसे आहोत हे आपण स्वतः प्रेझेंट करताना लाजायला नाही पाहिजे. म्हणजे स्पेशली आता मृणाल ठाकूर ऐराणीमध्ये रील त्याने व्हायरल केला, नंतर ऐराणी लोकांनी तो प्रमोट केला पुढे. म्हणजे जस्ट लाईक की ती ऐराणी आहे, ऐराणी पट्ट्यामध्ये आहे. सो हे बोलताना ती लाजली नाही. म्हणजे सांगायचं झालं तर आपली फूड असेल, कल्चर असेल, भाषा असेल, तर हे आपण प्रेझेंट होताना लाजायचं नाही. आणि मोस्ट ऑफ जे नाटकवाले आहेत, बरेच मंडळी आहेत, तर ते सारखा तारा नाही आणि या जगात माझ्या शिवबासारखा राजा नाही, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मी सर्वप्रथम वंदन करतो. मला एक प्रश्न पडतो की आपलं खानदेश आहे ना, आपण म्हणतो की आपली भाषा आपण प्रमोट केली पाहिजे, आपण जसं आहे तसं आपण राहिलं पाहिजे.
आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे आपल्या भाषेची ना. तर मग का असं होतं ना, आपण पुण्यात जातो, मुंबईत जातो, मी शुद्ध बोलतोय सॉरी, कारण मला अहिराणी किती येते हे मलाच माहीत नाही, कारण माझ्या घरात कधी कोणी बोललं नाही, माझ्याशी कम्युनिकेट कधी झालं नाही. पण मला आवडते ती भाषा, ऐकायला आवडते. त्याच्यात खानदेशी भाषा आहे आपली, ती अजून गोड आहे. आणि हीच भाषा त्या लोकांना सुद्धा आपण पुण्या मुंबईत जेव्हा जातो ना तेव्हा ऐकायला आवडते, पण आपण बोलत नाही आहे. मुळात हा मोठा प्रॉब्लेम. आणि आताच माही बोलला की आपला सोलापूरला तर मोठी इंडस्ट्री आहे, जिथे सिरियल्स वगैरे शूट होतात, सातारा, सोलापूर, सांगली, बरोबर. खानदेशाला अजून कोणी हात नाही लावला. तर मला असं म्हणायचं आहे की आता हिंदी बिग बॉस झाला, सॉरी बिग बॉसचा मुद्दा होता म्हणून तो मुद्दा उचलतो. आता हिंदी बिग बॉस सुरू आहे थिंकसो. आणि आता नक्कीच मागच्या वर्षी मराठी बिग बॉस गाजलं बाई, खूप गाजलं ना. तो मुलगा आला, त्याने नाव केलं आणि त्याने नॅचरली तो प्रेझेंट झाला. भाई असं तर असं मला नाही आहे, माझा हाच टोन आहे, माझा हाच शब्द आहे, ठीक आहे. मग तो वेडावाकडा असेल तरी तो बोलला. तर मला ते जासू ना तर फक्त त्यांना पाय ओढावे, पाय ओढू नका. त्याला अजून पुढे कसं करता येईल हायच दे एवढं देखा. जर भगवंता कृपा जर आपलं जाईल 70% काम मराठी बिग बॉस मा मी सांगच नाही, सांगून आपले स्वतःने वावा करून माणूसनी फक्त 30% कुठेतरी मला नाव सर्वे होईल. सर्वे व्हावानंतर त्यातले काय वस काय नाही, त्या सर्वे माझ्या काय सांगतस काय नाही बाकीने पब्लिक. पण 70% 90% नाही म्हणत सांगच नाही, पण जाऊ देतात वासारखं जर वहिलं तर तुम्हाला आशीर्वाद एवढा राहू देतो एवढंच बोलत. आणि मी मना पहिली परिचय बी सांगितलेस, मी बडगाव तालुका मात्राचे, बाकी ना म्हणतं सवाता नसे तता नसे मना गाव बडगाव तालुका मग छोटंसं मैंदळ म्हणजे मना गावशे. अशोक पाटील 380 आहे म्हणे ID आहे, 380 सगळ्या ठिकाणी यूट्यूबवर. पण ते जे एकच वर्षामा यूट्यूबले म्हणा 90,000 सबस्क्रायबर्स आहेत. एवढी सुरुवात सांगितली दादा म्हणे. जर म्हणा काही तुमले काही बोलाय नाही होय दादा असून काही म्हणा तर तुम्हाला दाखला बसून दिसन मला माफ कर द्यावा ना. कारण की मी जे बोलून दादा ते मी म्हणत नाही की मला 100%च करायचे, कोटे मनासाठी चुकायला होईल तर दाखला बसून दिसन मला माफ कर द्या एवढंच बोलत. आणि हां राहिनी गोष्ट हाय नाव बी वाचता होणं नाही बरं सांगितले पुढलं काय ते आरो काय ते मी त्या बोल पहिले विचार म्हणता काय कार्यक्रम काय शेव ते आपली एवढी माहिती नाही दादा. पण एकच गोष्ट सांगत ध्यान ठेवल्या फक्त आपला माणूस पुढे का एकच बोलस एवढंच बोलस. जय जय महाराष्ट्र, जय खानदेश, जय श्री रामाना भाऊ सगळं. मी ते जोक्स हिंदी में परफॉर्म करतो. वैसे सॉरी यार मुझे यहाँ आने में लेट हो गया बहुत ज़्यादा, क्योंकि ना मुझे बाहर पुलिस वालों ने पकड़ लिया था. कह रहे थे की स्वतःली एक शंभूगाथा आहे ती माझ्या शब्दात ऐकतो तो. धगधगती ज्वाला है ये पेटती मशाल, लोहे की दीवार है या स्वराज्य के ढाल, पहाड़ जैसा सीना है और शेर जैसी चाल, जैसे रुद्र रूप है शिव का ये जय जय महाकाल. जन्म हुआ शेरों के झुंड में स्वराज्य की सपनी कुंड में, जहाँ साक्षात जिजाऊ के रूप में माँ भवानी का वास था. स्वराज्य और सिर्फ स्वराज्य ये शिवबा का ध्यास था. शेरनी के पेट से जन्मा बछड़ा है. मला ह्या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतं. सर्वात पहिले जेव्हा माझ्याच लोकांनी हे व्हिडिओज बघितले मला येऊन सांगितलं साक्षी यार इट्स सो वेस्ट ऑफ टाइम, नको करू, नाही होणार, तुला कोणीच सपोर्ट करणार नाही. खूप वाईट वाटलं त्यावेळेस ऐकून. बट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती एक जी मला माझा एक विशिष्ट व्यक्ती बोलला होता यार अकेली नहीं कर पाएगी तो नहीं कर लेगी, तेरे पीछे तो कोई मतलब खडा नाही रहेगा, मला असं बोललं गेलं होतं. पण त्यानंतर मी ह्या गोष्टीला असं डिमोटिवेशन न समजून एक मोटिवेशन समजलं आणि तिथूनच सुरुवात केली. मेकओव्हर्स म्हणून माझं पेज आहे, त्या पेजवर मी माझे सगळे मेकअपचे कंटेंट, शूटचे कंटेंट आणि माझे सगळे बिहाइंड द सीन मी टाकत राहते. आणि आज माझ्याकडे ज्यावेळेस मला सांगितलं गेलं होतं की मला कोणीही सपोर्ट करणार नाही, आज माझ्याकडे 200+ मॉडेल्स आहे माझ्या इंडस्ट्रीला जॉईन, माझ्या या कन्सेप्टला जॉईन. माझ्याकडे एक वेगवेगळ्या कन्सेप्टनुसार मी एक शूट्स करत असते आणि हे शूट्स करायला मागचं माझं कारण एकच आहे. तुम्ही चला वदनी वनी गडवारा सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आर स्ट्रीमिंगच्या द्वितीय खानदेश रिजनल अवॉर्ड्स मोठ्या उत्साहाने पार पडला. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती. जय खानदेश, जय महाराष्ट्र. धन्यवाद.